मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं आता थैमान घातलं आणि याचा सर्वात जास्त फटका हिंगोली जिल्ह्याला बसलाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांचे एका रात्रीत लाखो रुपयांचे नुकसान झाले। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात वादळी वाऱ्यानं तोडणीला आलेली केळीची हजारो झाडं ही जमीनदोस्त झाली। त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आणि इथल्या नुकसानीचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी घेतला। बघूया। मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे आणि याचा सर्वाधिक नुकसान हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना झालेलं आहे। मी सध्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा शेतशिवारामध्ये आहे। कैलास गावंडे नावाच्या शेतकऱ्याची ही केळीची बाग आहे। हे झाड पूर्णपणे जमिनीतून उन्मळून पडलेलं आहे आणि त्यामुळं या संपूर्ण वादळी वाऱ्याची तीव्रता किती होती ती पुढे आलेली आहे। खरं तर ही केळी आता तोडणीला आलेली होती। आज सकाळी व्यापारी देखील येणार होते, मात्र रात्रीच या संपूर्ण वादळी वाऱ्यामुळे ही संपूर्ण बाग आडवी झालेली आहे। सरकार पंचनामे करतं, मात्र आमच्या खात्यामध्ये एक छदामही टाकत नाही असं या भागातले शेतकरी सांगत आहे आणि त्यामुळं सरकारने आता आम्हाला मदत नाही केली तर आमच्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं देखील केळी उत्पादक शेतकरी सांगत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।